नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की आम्हाला बटाटा लागवडीविषयी माहिती द्या। तर बटाटा हे दोन हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे। त्याच्यामध्ये खरीप हंगामात एक, पावसाळ्यामध्ये आणि दुसरं म्हणजे रब्बी हंगामामध्ये। तर आता रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधव काय करतात की या रब्बी हंगामामध्ये कांदा काढणीनंतर बटाट्याचं पीक घेतात किंवा डायरेक्ट त्या रिकाम्या शेत असेल त्याच्यामध्ये सुद्धा बटाट्याचे जे पीक आहे ते पीक घेतलं जातं। अशा पद्धतीनं आज आपण बघणार आहोत की मी या प्लॉटमध्ये आलेलो या ठिकाणी बटाटा लागवड केलेली आहे। तर बटाटा लागवड कशा पद्धतीने करायची याविषयी आज आपण व्हिडिओ बघणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर ते शंकासुद्धा कमेंट करा। त्या कमेंटचे नक्की मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, चला तर बघूया बटाटा लागवडीचं तंत्रज्ञान किंवा रब्बी हंगामातील बटाटा लागवड कशी केली गेली पाहिजे। तर चला बघूया आपण, त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा। तर शेतकरी बंधूंनो, चला बघूया आपण हे जे बटाटा पीक आहे या बटाटा पिकासाठी हवामान कशा पद्धतीचं पाहिजे। तर बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या पिकासाठी सरासरी तापमान 16 ते 21 सेल्सिअस लागतं आणि बटाटा जमिनीमध्ये पोहोचण्याच्या काळामध्ये 20 डिग्री सेल्सिअस तापमान याला अनुकूल असतं। अशा पद्धतीनं थोडंसं लागवडीच्या वेळी थोडंसं उष्ण हवामान आणि बटाट्याच्या इतर वेळेस थोडं थंड हवामान किंवा बटाटा पोहोचण्याच्या वेळी थोडं थंड हवामान, अशा हे जे हवामान आहे हे हवामान या पिकाला चांगलं मानवतं। आता हे झालं हवामानाच्या बाबतीमध्ये। त्याच्यानंतर जमीन कशा पद्धतीची पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, जमीन निवडताना किंवा बटाटा पिकाची लागवड करताना जमीन अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। ते जमिनीमध्ये मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीनं करता येते। जमीन ही कसदार आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ती जमीन भुसभुशीत असावी व उत्तम निचऱ्याची असावी, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की बटाटा हा जमिनीत पोसत असतो, फुगत असतो। त्याच्यामुळं आपण जी पूर्व मशागत करतो ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि ती जमीन भुसभुशीत करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जमिनीचं सामू म्हणजे ज्याला आपण pH म्हणतो, तो pH 6 ते 8च्या दरम्यान असावा। ह्या रेंजचा pH जर असेल तर बटाटा पीक घेण्यास काही अडचण नाही। आता जमीन निवडली आपण, त्याच्यानंतर त्या जमिनीची पूर्व मशागत करणं गरजेचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला बटाटा पीक लागवड करण्याच्या अगोदर जी पूर्व मशागत करतो त्याच्यामध्ये जमिनीची चांगली खोल नांगरट करून घ्यावी आणि त्याच्यानंतर नांगरट केल्यानंतर जमीन एक 15-20 दिवस किंवा एक महिनाभरपर्यंत आपण ती उन्हामध्ये तापून दिली गेली पाहिजे। त्याच्यानंतर पुन्हा एक आडवी नांगरणी करून ती जी जमीन आहे ती जमीन सपाट केली गेली पाहिजे आणि सपाट करून त्याच्यानंतर त्याला एखादी कुळवाची पाळी दिली गेली पाहिजे। आता त्याच्यानंतर कुळवाची पाळी दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये हेक्टरी 50 गाड्या जे चांगलं कुजलेलं शेणखत आहे हे शेणखत टाकलं गेलं पाहिजे आणि नंतर एक कुळवाची पाळी दिली गेली पाहिजे, जेणेकरून ते जे टाकलेलं जे शेणखत आहे ते शेणखत जमिनीमध्ये चांगलं मिसळून जाईल। अशा पद्धतीनं पूर्व मशागतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन शेणखत टाकून ते जमिनीमध्ये गाडलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जमीन भुसभुशीत झाली पाहिजे, ढेकळं नसले पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर बटाट्याची लागवड कधी करावी किंवा लागवडीचा हंगाम कोणता असावा। तर बटाट्याची लागवड आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात अशा दोन्ही हंगामात करता येते। तर शेतकरी बंधूंनो, आपण आज रब्बी हंगामातील जी लागवड आहे ती लागवड बघतोय। तर त्याच्यामध्ये रब्बी हंगामात लागवड करत असताना ऑक्टोबरपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत आपण लागवड करू शकता। काही शेतकरी बांधव हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा लागवड करतात, परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जर लागवड केली तर त्याचं जे उत्पादन ते उत्पादन चांगलं येतं। आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तर ते व्हरायटी कुठल्या किंवा वाण कुठले वापरले पाहिजे। तर त्याच्यामध्ये बरेचसे वाण आहेत। त्याच्यामध्ये कुपरी लवकर म्हणून येतो, ही जी जात आहे ही जात 65 ते 80 दिवसामध्ये तयार होते, म्हणजे लवकर येणार आहे कुपरी लवकर, त्याचं नावच आहे। आणि याचा बटाटासुद्धा पांढऱ्या रंगाचं शुभ्र आकर्षक असतं। त्याच्यानंतर कुपरी चंद्रमुखी दुसरा जी जात आहे ती जात 90 ते 100 दिवस लागतात, तर हे सुद्धा चांगली जाते। त्याच्यानंतर कुपरी सिंदुरी ही सुद्धा जात 120 ते 135 दिवसात तयार होत असते। अशा पद्धतीनं याचबरोबर काही याशिवाय जाती आहेत। त्याच्यामध्ये पुखराज हे एक अतिशय चांगलं वाण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी बांधव घेतात आणि हे जे आहे कुपरी बादशाह, कुपरी कुबेर, कुपरी ज्योती, कुपरी अलंकार, कुपरी चमत्कार, ह्या सुद्धा जाती लागवडी योग्य आहेत, चांगलं उत्पादन देणार आहे। आता बरेच शेतकरी बांधव विचारतात की याचं बियाणं कुठे भेटेल आणि बियाणं चं प्रमाण काय असतं। तर शेतकरी बांधवांनो, बियाणं उत्तम दर्जाचं असणं गरजेचं आहे। हेक्टरी 15 ते 20 क्विंटल बियाणं लागतं
आणि 1 एकर जर लागवड केली असेल तर मीडियम आकाराचं जर बियाणं असेल तर ते मीडियम आकाराचं बियाणं आपल्याला 7 ते 8 क्विंटलपर्यंत एका एकरसाठी पुरतं आणि एका हेक्टर जर लागवड करायची असेल तर 15 ते 20 क्विंटल बियाणं लागतं. आता हे जे बियाणं आहे हे बियाणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या जवळ जे मंचरचं जे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बियाणं भेटत असतं. लातूर, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा बियाणं भेटत असतं. तिथल्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आपण चौकशी करू शकता आणि तिथं ते आपल्याला भेटतं. आता हे बियाणं निवडल्यानंतर किंवा किती बियाणं लागतं हे बघितल्यानंतर लागवडीपूर्वी जे बियाणं घेतलेलं आपण ते बियाणं कॅप्टन 30 ग्रॅम आणि 22 10 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यात घेऊन म्हणजे जे 22 हे 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी आणि कॅप्टन 30 ग्रॅम हे 10 लिटर पाण्यासाठी याचं हे द्रावण तयार करायचं आणि या द्रावणात 5 मिनटं बुडवून ठेवायचं आणि नंतर लागवडीसाठी वापरायचे. आता याच्यामध्ये काही बियाणांच्या ज्या खापा आहेत त्या खापासुद्धा केल्या जातात. म्हणजे जी लागवड करताना त्याच्या खापळ्यासुद्धा केल्या जातात तसेसुद्धा लावले जातात. पण मी आपल्याला सजेस्ट करतो की मीडियम आकाराचं चांगले कोंब आलेलं जे बियाणं आहे ते बियाणं आपण वापरावं. तर शेतकरी बंधूंनो हे जे बियाणं हे आहे पुकराज या व्हरायटीचं. बघा हे मोठाले बटाटे होते त्याच्या खापा फोडी केलेले आहेत, खापा पाडलेले आहेत आणि मग ते बियाणं लावलं जातं. अशा पद्धतीनं हे बियाणं लावताना याला 2 कोंब असणं गरजेचं, कमीत कमी 2 किंवा 1 तरी कोंब असणं गरजेचं. फोडी करताना आपण हे लक्षात ठेवा की बटाटा 2-3 प्रकार येतं. म्हणजे एकदम बारीक बटाट्याचं बियाणं येतं, मीडियम येतं आणि मोठं येतं. मोठं जर बियाणं असेल तर आपण त्याच्या फोडी करून सुद्धा लावलं पाहिजे. फोडी केल्यानंतर हे जे बियाणं आहे हे 22 जे सोल्युशन त्या सोल्युशनमध्ये जर बुडून जर लावलं तर जमिनीतून येणारी जी बुरशी आहे ती बुरशी जास्त प्रमाणामध्ये येत नाही. आपण बघू शकता की याच्यामध्ये याला कोंब आलेले आहेत. आणि मला काही शेतकरी बांधव किंवा काहींच्या कमेंट आल्या की घरचा बटाटा लावला तर चालतो का? घरचा बटाटा लावला चालत नाही. त्याच्यासाठी बियाणाचा बटाटा असतो, याच्यावरती ट्रीटमेंट केलेली असते आणि हेच बियाणं आपण शेतामध्ये लावू शकतो बटाट्याचं उत्पादन घेण्यासाठी. चांगलं जर बियाणं वापरलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघतंय. तर अशा पद्धतीने ह्या बियाणाच्या फोडी करून सुद्धा आपण लावू शकता किंवा जर बारीक बटाटे बियाणं असेल तर बारीक जसेच्या तसं जरी लावलं तरी चालतं. या पद्धतीनं आपण याच्यावरती ट्रीटमेंट करून हे 5-10 मिनटं सुकून द्यायचं, 22 सोल्युशनमध्ये बुडून घ्यायचं, सुकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते लावायचं. याच्यामुळं काय होतं की जी मातीतून येणारी जी बुरशी त्या बुरशीचा याच्यावरती इफेक्ट होत नाही आणि याच्यातून निघणारा जो कोंब आहे तो कोंब सशक्त निघतो. अशा पद्धतीनं लागवड करताना ही सीड ट्रीटमेंट किंवा जे बियाणाचे बटाटे लावणार त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. या पद्धतीनं आपण बियाणं शेतामध्ये लावू शकता. आता त्याच्यानंतर लागवड कशी करावी तर शेतकरी बंधूंनो लागवड अशी 2 पद्धतीने केली जाते. एक सरीवरंबा पद्धत आणि बेडवरती सुद्धा ड्रीप पसरून लागवड केली जाते. सरासरी बियाण्याचं वजन जास्तीत जास्त 25 ते 30 ग्रॅम असावं. म्हणजे बियाणं निवडताना या साईजचं 25 ते 30 ग्रॅम साईजचं बियाणं आपण घेतलं गेलं पाहिजे. त्याचं वजन असलं पाहिजे. बियाण्याचा आकार मध्यम असावा आणि बटाट्याच्या आकारमानानुसार 2 ओळीतील अंतर आणि 2 बियाणांमध्ये अंतर ठरतं. तर 2 ओळीतील अंतर हे 2 फूट असावं, शक्यतो 7 सेंटीमीटर असावं 2 सऱ्यांमधलं अंतर आणि 2 बियाणांमधलं अंतर हे 15 ते 20 सेंटीमीटर असावं. म्हणजे 15 सेंटीमीटरपर्यंत चालतं पण 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत ठेवावं. आणि बरेच शेतकरी बांधव आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा लागवड करतात. त्या लागवडीचं मशीन आले त्या पद्धतीने सुद्धा आपण लागवड करू शकतो किंवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे माणसाच्या साहाय्याने सुद्धा आपण लागवड करू शकता. त्याच्यानंतर बटाटा पिकास लागवड करत असताना कुठल्या पद्धतीचे खतं दिले पाहिजे. बटाटा पिकास लागवडीपूर्वी 100 किलो नत्र, 60 किलो पालाशची आवश्यकता असते, नत्र आणि पालाश. आणि त्याच्यानंतर लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्र. हे मी सुरुवातीला सांगितलं हे लागवडीपूर्वी प्रति हेक्टर 100 किलो नत्र आणि 60 किलो पालाशची द्यायचा असतो बेसल डोस. त्याच्यानंतर लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो जे नत्र आहे ते नत्राची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची जी मुळं आहे ती मुळं जमिनीच्या वरच्या भागात वाढत असल्यामुळे या पिकात पाण्याच्या जे पातळी आहे त्याच्या म्हणजे वरच्यावर पाणी द्यावं, हलकं पाणी द्यावं. लागवडीनंतर पहिलं पाणी हलकं दिलं की त्याच्यानंतर 6 ते 8 दिवसाचं अंतर ठेवावं किंवा आपशानुसार पाणी द्यावं. आणि त्याच्यानंतर पिकाची जी पूर्ण वाढ झाल्यानंतर पाण्याची जे पातळी किंवा पाण्याची देण्याची पद्धती त्याच्यामध्ये थोडीशी कमी करावी. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो आंतरमशागत. आता बटाट्यामध्ये एक जास्त आंतरमशागत करणं गरजेचं नाही, परंतु खुरपणी
आणि त्याच्यानंतर माती लावणं, ह्या 2 महत्त्वाच्या आंतरमशागती. त्याच्यामध्ये बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे, खुरपणी करणे हे आंतरमशागती येतात. त्याचबरोबर 3-4 वेळा खुरपणी करून जमीन ही भुसभुशीत ठेवावी आणि तणमुक्त ठेवावी. त्याच्यामुळे काय होतं की जी किडे किंवा ज्या तुडतुडे वगैरे येतात त्याच्यामध्ये ते येत नाही. आणि त्याचबरोबर खताचा जो आपण दुसरा हप्ता देतो तो दुसरा हप्ता देताना भर लावावी, म्हणजे ज्याला आपण माती लावणं किंवा झापट लावणं म्हणतो आपण त्याला, जेणेकरून जे उघडे पडलेले बटाटे ते बटाटे काय होत नाही, उन्हामध्ये येत नाही, सनबर्निंग होतं, हिरवे होत नाही ते बटाटे, म्हणून त्याला माती देणं गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, हे बटाटा पिकावरती बरेचसे रोग आणि किडीसुद्धा येत असतात, परंतु त्याचा व्हिडिओ मी याच्यामध्ये बनवत नाही, सेपरेट व्हिडिओ बनवल, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो काढणी कशी केली पाहिजे. सर्वसाधारण या सुधारित तंत्राचा जर वापर केला तर बटाट्याचं पीक घेतल्यास लवकर तयार होणारे जे जातीचं उत्पादन आहे ते जातीचं उत्पादन 200 क्विंटलपर्यंत निघतं आणि उशिरा येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातींचं उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटलपर्यंत निघतं. अशा पद्धतीने लवकर ज्या व्हरायटी त्यांचं 250 क्विंटलपर्यंत. बरेच शेतकरी बांधव पाणी संपन्न रब्बीमध्ये म्हणून लवकर येणाऱ्या व्हरायटींचं किंवा वाणांची निवड करत असतात आणि ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे ते उशिरा येणारे वाणसुद्धा निवडत असतात. तर लवकर येणाऱ्या वाणांमध्ये 200 क्विंटल आणि उशिरा येणाऱ्या वाणांचं उत्पादन 250 ते 300 क्विंटलपर्यंत निघतं. आता बटाटा आहे, त्या बटाटा पिकाची पाणी तोडल्यानंतर ते पाला सुकल्यानंतर तो पाला काढून घ्यावा आणि बैलाच्या साहाय्याने नांगर घालून, बळीचा नांगर घालून किंवा या पद्धतीनं आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकतो, त्या पद्धतीने काय केलं जातं, त्याची नांगरणी केली जाते. तर या पद्धतीनं या तंत्राचा जर अवलंब केला तर बटाटा पिकामध्ये नक्कीच आपण सक्सेस होऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इथे शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा आपण कमेंट करा. फक्त अगोदर व्हिडिओमध्ये बघा, त्याच्यानंतर जर काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.